नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 3 सर्कल आणि त्यातीलच आज आपण पाहणार आहोत टँजंट थिअरम आणि कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. त्याचबरोबर टँजंट सेगमेंट थिअरम आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहणार आहोत आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3.1 प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट त्याचबरोबर ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या थोडक्यात कंप्लीट केल्या होत्या आणि जे काही पॉईंट्स आपण शिकणार होतो त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहिली होती. आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज आधीचे पाहिले असेल, आधीच्या लेसन्सचे, आणि या लेसनमधील फर्स्ट व्हिडिओ देखील हा आपला सेकंड व्हिडिओ आहे. सो पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला टँजंट थिअरम दिलेला आहे. टँजंट थिअरममधलं जे इनडायरेक्ट प्रूफ आहे तर ते फॉर मोर इन्फॉर्मेशन आहे आणि फॉर मोर इन्फॉर्मेशनमध्ये जी काही माहिती असते तर ती शक्यतो एक्झामला येत नाही, बट आपण करून ठेवूया. आणि नेक्स्ट जे आहे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम, हा मात्र डायरेक्ट प्रूफने सॉल्व केलेला आहे. ओके, सो आधी आपण टँजंट थिअरमचा इनडायरेक्ट प्रूफ पाहणार आहोत. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय की आपल्याला जे दाखवायचं आहे किंवा जे प्रूव्ह करायचं आहे तेच आपण असं ॲज्युम करायचं की ते चुकीचं आहे. म्हणजे आपण जे ॲज्युम करणार म्हणजे आपण चुकीचं ॲज्युम करायचं आणि परत आपण ॲज्युम केलेलं चुकीचं आहे हे आपल्याला दाखवायचं असतं. ओके, सो आता या ठिकाणी थिअरम काय आहे ते आधी आपण पाहूया. तर थिअरम असा आहे की अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट दी पॉईंट ऑफ दी कॉन्टॅक्ट. टँजंट म्हणजे काय ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आपण पुन्हा एकदा पाहूया की सपोज हा एक सर्कल आहे. ओके, व्यवस्थित ड्रॉ नाही झाला आहे माहिती आहे मला. याला आपण ओ नाव देऊया. हा जो आहे ह्याचं सेंटर आहे. सो टँजंट म्हणजे काय तर टँजंट सर्कलच्या एका पॉईंटला टच करते. ओके, सर्कलच्या फक्त एकाच पॉईंटला टच करते, त्याला आपण काय म्हणतो टँजंट म्हणतो. सो या ठिकाणी ए बी ही काय आहे टँजंट आहे जी सर्कलच्या फक्त एकाच या ठिकाणी ओनली वन पॉईंटवरती ती टच करते, त्याला आपण नाव देऊया डी. ओके, सो टँजंट सर्कलच्या फक्त एकाच पॉईंटला टच करते आणि तेच जर या ठिकाणी सेकंड असेल, सेकंड म्हणजे काय ते पण आपण पाहिलं होतं. सेकंड सर्कलच्या दोन पॉईंटला टच करते, जसं की ही आहे सेकंड. सो याला आपण जर नाव दिलं तर ए आणि बी पॉईंटमधून जी एल लाईन जाते तिला आपण काय म्हणणार आहोत सेकंड म्हणणार आहोत. ओके, सो या ठिकाणी सेकंड जे आहे तर ते सर्कलच्या दोन पॉईंट्सला इंटरसेक्ट करतं. सो याच्यानंतर आधी आपण थिअरम काय आहे तर तो पाहणार आहोत. थिअरमचा अर्थ आपण जाणून घेऊया. अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट दी पॉईंट ऑफ दी कॉन्टॅक्ट. आता या ठिकाणी जो सर्कल आहे तर मी या ठिकाणी जी लाईन ऑलरेडी ड्रॉ केलेली होती त्याला आपण टँजंट आहे असं समजूया आणि या ठिकाणी ही जी आहे रेडियस आहे. सो त्यांचं म्हणणं असं आहे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की ही जी टँजंट आहे तर ती या रेडियसला काय असते परपेंडिक्युलर असते. ओके, ही जी टँजंट आहे तर ती या रेडियसला परपेंडिक्युलर असते असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाय इनडायरेक्ट प्रूफनी. ओके, इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, आपण हे 9th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. सो फॉर मोर इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरच्या नुसार गिवन लिहिलेलं आहे की लाईन एल काय आहे ही टँजंट आहे टू दी सर्कल आणि सर्कल जो आहे त्याचा सेंटर ओ आहे ॲट दी पॉईंट ऑफ दी कॉन्टॅक्ट ए. कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणजे काय की ज्या ठिकाणी सर्कलला ती लाईन इंटरसेक्ट करते त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. सो या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवरती टँजंट एल आहे, सर्कल आहे ज्याचा सेंटर काय आहे ओ आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की ही जी लाईन एल आहे म्हणजे हे जे टँजंट आहे इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. ही टँजंट या रेडियस ओ एला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. ओके, बट आता आपल्याला हे इनडायरेक्ट मेथडनी प्रूव्ह करायचं आहे. जेव्हा आपण इनडायरेक्ट मेथडनी प्रूव्ह करतो तेव्हा आपण काहीतरी एक सपोज करतो आणि आपण जे सपोज केलेलं आहे त्यालाच आपण चुकीचं दाखवतो. ओके, सो आता या ठिकाणी आपण काय सपोज करतो पहा. ॲज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेग ओ ए. मग आता आपल्याला काय सपोज करायचं आहे, ॲज्युमचाच अर्थ काय होतो सपोज करायचा आहे. सो सपोज काय करायचं आहे की ओ ए हे जे ही जी लाईन एल जी आहे तर ती ओ एला परपेंडिक्युलर नाही आहे असं आपण सपोज करतो. म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यालाच आपण नाही आहे असं सपोज करतो आहे. ओके, सो आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. बट आपण जेव्हा प्रूफ लिहिणार इनडायरेक्ट मेथडनी तेव्हा आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे तर तेच आपण चुकीचं आहे असं दाखवतो.
मग आता बरोबर काय आहे ते पण आपल्याला दाखवावं लागेल. आता आपण जे बरोबर आहे ते दाखवणार आहोत ते मात्र चुकीचं असणार आहे. ओके. सो सपोज OB इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन L. आता या ठिकाणी आपण त्यांनी काय सांगितलेलं आहे की सपोज OB हे जे आहे तर या ठिकाणी आपण OB जे आहे ते आपल्याला खाली ऑलरेडी ड्रॉ करून दाखवलेलं आहे. सो सपोज आपण एक OB सेगमेंट काढणार आहोत जे की परपेंडिक्युलर असणार आहे लाईन Lला. ओके. ऑफकोर्स B इज नॉट सेम ॲज A, परंतु या ठिकाणी आता परपेंडिक्युलर असणार आहे म्हणजे B कुठे आलेला आहे तर B, एक मिनिट. ओके. सो आता या ठिकाणी B कुठे येणार आहे तर B इथे येणार आहे. ओके. मग B हा Aच्या समान आहे का तर नाही आहे, कारण OA पेक्षा OB मोठा आहे, कारण या ठिकाणी थोडं जास्त डिस्टन्स त्याला मिळालं आहे, म्हणजे नक्कीच A आणि B हे काय समान नाही आहेत. ओके. हेच त्यांना आपल्याला सेकंड पॉईंटमधून सांगायचं होतं. नाव सो आता नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, नाव टेक अ पॉईंट C ऑन लाईन L. आता या ठिकाणी आपण एक B पॉईंट घेतला होता, आता आपल्याला एक C पॉईंट पण घ्यायचा आहे. याला आपण B देऊया आणि याला आपण C देऊया. ओके. A-B-C, तर A-B-C अशा पद्धतीने एका लाईनमध्ये हे पॉईंट सगळे आलेले आहेत. म्हणजेच आता या ठिकाणी अजून काय आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी AB जितका आहे म्हणजे हे डिस्टन्स जितका आहे जे की मी पिंक कलरने दाखवले तेवढंच कुठला डिस्टन्स असायला पाहिजे, BCचं डिस्टन्स असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जेवढा ABचं डिस्टन्स आहे तेवढंच कोणाचं असायला पाहिजे, BCचं डिस्टन्स असायला पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो नाव इन ट्रायंगल OBC, मग आता या ठिकाणी OBC हा जो एक ट्रायंगल तयार झालेला आहे जो की मी पिंक कलरने दाखवलेला आहे, तर हा जो ट्रायंगल या ठिकाणी तयार झालेला आहे तर हा ट्रायंगल अँड OBA हा ट्रायंगल, म्हणजे या ठिकाणी जे दोन ट्रायंगल आहेत ते आपल्याला खाली सविस्तर दाखवलेले आहेत. या ठिकाणी जे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, एक तर आहे OBC आणि दुसरा आहे OAB. ओके. हे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. तर मग आता या दोन ट्रायंगल्समध्ये आपल्याला काय सिमिलर आहे किंवा हे दोन ट्रायंगल्स कशा पद्धतीने एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहे हे आधी दाखवावं लागेल. ओके. सो सेगमेंट BC, आता या ठिकाणी हे जे BC आहे इज कॉन्ग्रुएंट टू BA. ओके. BC जे आहे ते BAला कॉन्ग्रुएंट आहे, जे की आपण ऑलरेडी इथे सांगितलेलं होतं. सो त्याच्यामुळे आपण इथे बाय कन्स्ट्रक्शन घेऊ शकतो. नेक्स्ट आहे अँगल OBC हा जो अँगल आहे हा कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, 90 डिग्रीचा आहे. आणि त्याचबरोबर OBA हा पण 90 डिग्रीचा आहे. आता हा 90 डिग्रीचा कशावरून आला तर या ठिकाणी ऑलरेडी आपण काय केलं होतं, OB जे आहे ते परपेंडिक्युलर काढलं होतं आणि OB आपण परपेंडिक्युलर काढल्यामुळेच या ठिकाणी कोणता अँगल तयार झालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. सो अशा पद्धतीने हे काय आहेत, इच राईट अँगल, त्याच्यामुळे आपण असं इथे लिहिलेलं आहे की हे दोघं कसे आहेत, एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. नेक्स्ट आता या ठिकाणी OB इज कॉन्ग्रुएंट टू OB का, तर या ठिकाणी तुम्ही रिझन पण लिहू शकता की का ते कॉन्ग्रुएंट आहेत, तर इट इज कॉमन. ओके. कॉमन साईड किंवा कॉमन साईडच लिहा. ओके. कॉमन साईड, याला तुम्ही रिझन लिहा की कॉमन साईड आहेत त्याच्यामुळे OB हा OBला कॉन्ग्रुएंट आहे. ओके. इथे तुम्ही एक रिझन ॲड करू शकता. नेक्स्ट आहे ट्रायंगल OBC आणि आता या ठिकाणी आपण एक अँगल दाखवलेला आहे, त्याचबरोबर दुसरा हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे तो कॉमन दाखवलेला आहे आणि ही एक साईड कॉमन दाखवलेली आहे. त्याच्यामुळे अँगल साईडच्या मदतीने आपण ट्रायंगल OBC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OBA असं आपण या ठिकाणी SAS टेस्टच्या सहाय्याने लिहू शकतो. कारण या ठिकाणी पहिल्यांदा तर आपण हा जो सेग आहे जो की BC आणि BA आहे त्याला कॉन्ग्रुएंट दाखवलं होतं. नेक्स्ट आपण हा जो अँगल आहे राईट अँगल ट्रायंगल त्याला कॉन्ग्रुएंट दाखवलं होतं आणि नेक्स्ट आपण OB आणि OBलाच कॉन्ग्रुएंट दाखवलं होतं कारण ती कॉमन साईड आहे. सो SAS टेस्टच्या सहाय्याने आपण हा जो OC आहे, म्हणजे आता या ठिकाणी जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर OC काय झाला इथे हायपोटेनियस होणार आहे. सो हा OC आणि हा OA काय आहे, कॉन्ग्रुएंट असं आपण आहे असं दाखवू शकतो. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं किंवा आकृतीमध्ये गिवनमध्ये काय सांगितलेलं होतं की OA म्हणजे या ठिकाणी ही जी OA आहे जी की या डायग्राममध्ये दाखवलेली आहे. सो ही OA काय आहे असं आपल्याला सांगितलं होतं, तर OA रेडियस आहे. मग त्याच्यानंतर OA जर रेडियस आहे तर OC रेडियस असू शकत नाही, कारण OC कुठे येणार आहे, इथे येणार आहे. आता OC या ठिकाणी सर्कलच्या बाहेर येते म्हणजे ते रेडियस असेल का, तर नाही आहे. सो जर आपल्याला OA रेडियस सांगितलेलं असेल तर नक्कीच हे सेम असून पण OC रेडियस येणार नाही.
म्हणजे याचाच अर्थ देअरफॉर सी लाईज ऑन दी सर्कल, म्हणजे याचा अर्थ सी कुठे लाय होते, सर्कलवरती लाय होते. म्हणजे सी कुठे असायला पाहिजे, सर्कलवरती असायला पाहिजे, बट हे कुठे येते, सर्कलच्या बाहेर येते. मग जर ओ ए इज इक्वल टू ओ सी आहे तर याचा अर्थ या ठिकाणी हे जे ओ सी आहे ते असं असायला पाहिजे, म्हणजे ॲज अ रेडियस असायला पाहिजे, पण ते रेडियस आहे का तर नाही, ते सर्कलच्या बाहेर जाते. ओके, जसं की आपण याआधी सर्कलमध्ये कन्स्ट्रक्ट करून पाहिलं होतं. सो दॅट मीन्स लाईन एल इंटरसेक्ट्स दी सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स ए अँड सी. म्हणजे याचाच अर्थ लाईन एल ही जी आहे तर ती 2 डिस्टिंक्ट पॉईंटला इंटरसेक्ट करते. जसं की कोणते 2 पॉईंट्स आहेत, ए आणि सी. कारण या ठिकाणी सी पण पॉईंट आहे जो की आपण याआधी पण ड्रॉ केलेला होता, तर तो पॉईंट आणि ए पॉईंटमधून लाईन एल पासआउट होते. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की जर 2 पॉईंटमधून कोणत्याही 2 पॉईंटमधून जर एखादी लाईन जात असेल तर ती टँजंट असते का तर नाही. पण आपल्याला या ठिकाणी गिवनमध्ये काय सांगितलेलं होतं की ही टँजंट आहे, बट लाईन एल इज अ टँजंट, जसं की गिवन दिलं होतं. त्याच्यामुळे इट इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली 1 पॉईंट. आणि जर ती टँजंट असेल तर ती सर्कलला फक्त एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपण जो सी पॉईंट घेतला होता तर तो काय आहे, चुकीचा आहे, हे आता आपल्याला दाखवायचं आहे. सो देअरफॉर अवर ॲझ्युम्शन दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए इज रॉंग. अशा पद्धतीने आपण जे ॲझ्युम केलं होतं तेच आपण चुकीचं दाखवलेलं आहे. आणि जर हे रॉंग असेल तर मग राईट काय आहे, तर लाईन एल इज परपेंडिक्युलर टू दी रेडियस ओ ए. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. आता तुम्हाला वाटेल की हे मी बुकवरतीच का दाखवलं, लिहून का नाही दाखवले किंवा सॉल्व का नाही केलं. तर बुकमध्ये जे आहे ते आपल्याला कळायला पाहिजे म्हणून मी लिहून नाही दाखवलं, कारण लिहिताना त्याच्यामध्ये काही स्टेप्स ॲड होतात ज्या की एवढ्या आवश्यक नसतात. बट बुकमध्ये जे दिले ते परफेक्ट दिले, त्याच्यामुळे आपण बुकमधूनच स्टडी करतो आहे. ओके, आता आपण पाहणार आहोत कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. आता आपण टँजंट थिअरम पाहिला बाय इनडायरेक्ट प्रूफ. सो आता आपण पाहणार आहोत कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. सो थिअरम काय आहे ते आधी आपण बघूया. A line perpendicular to a radius at its point on the circle is a tangent to the circle. आता आपण इथे काय प्रूव्ह केलं होतं की टँजंट रेडियसला परपेंडिक्युलर आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की जी लाईन रेडियसला परपेंडिक्युलर आहे ती काय आहे, टँजंट आहे. म्हणजे बरोबर याचं उलटं आपल्याला इथे करायचं आहे, कारण ते काय कॉन्व्हर्स आहे. सो बाय दी फिगर गिवन काय आहे की एम हा काय आहे, सेंटर आहे, आणि एम एन ही काय आहे, रेडियस आहे. म्हणजे या ठिकाणी जसं की गिवन आहे एम एन ही काय आहे, रेडियस आहे, आणि पॉईंट एम इज अ सेंटर. सो लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन ॲट पॉईंट एन. आता ही जी लाईन एल आहे ही काय आहे, सेगमेंट एम एन. आता या ठिकाणी सेगमेंट एम एन म्हणजेच काय आहे, रेडियस आहे. सो लाईन एल जी आहे तर ती एम एनला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ॲट पॉईंट कोणता आहे या ठिकाणी, एन. ओके, सो अशा पद्धतीने हे आहे गिवनमध्ये. मग तर टू प्रूव्हमध्ये काय आहे, आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं की अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस, म्हणजे रेडियसला जी लाईन परपेंडिक्युलर आहे तर ती टँजंट आहे. सो कोणती लाईन परपेंडिक्युलर आहे, एल लाईन परपेंडिक्युलर आहे. सो आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, लाईन एल इज टँजंट ऑफ दी सर्कल किंवा टू दी सर्कल. सो प्रूफमध्ये आता आपण काय लिहिणार पाहूया. आता इथे आपण जेव्हा कॉन्व्हर्स लिहितो तेव्हा कॉन्व्हर्स लिहिताना इथे पण आपण सेम करणार आहोत. जे आपण ॲझ्युम करतो ना ते नेहमी चुकीचं दाखवायचं असतं. ओके, सो या ठिकाणी आपण एक एक्स्ट्रा पॉईंट घेतलेला आहे जो की आहे पी. आता इथे जर आपण पाहिलं तर पी हा कुठे येतो आहे, सर्कलच्या बाहेर येतो आहे. ओके, हे फक्त लक्षात ठेवायचं, पुढे कळेलच हे काय आहे ते. सो या ठिकाणी पॉईंट पी आपण ॲझ्युम केलेला आहे, घेतलेला आहे. आणि या ठिकाणी कुठे घेतलेलं आहे तर एनच्या नंतर घेतलं आहे. सो ते पण आपल्याला लिहिणं गरजेचं आहे की पॉईंट पी जो आपण घेतलेला आहे तर तो कुठे आहे, एनच्या नंतर आहे. कारण इकडे पण असू शकतो, इकडे पण तुम्ही घेऊ शकला असता, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्हाला हा वाला ट्रायंगल घ्यावा लागला असता. ओके, आणि कुठे आहे तर लाईन एलवरती आहे. सो या ठिकाणी आपल्याला मग एमला आणि पीला जॉईन करायचं आहे. सो ड्रॉ सेग एम पी. ओके, सो नेक्स्ट आहे नाव इन ट्रायंगल एम एन पी. आता या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झाला एम एन पी. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, कारण आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की या ठिकाणी ही जी लाईन आहे तर ती परपेंडिक्युलर आहे टू एम एनला, एम एन रेडियसला. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. सो अँगल एन इज राईट अँगल ट्रायंगल, ते आपल्याला लिहायचं आहे. आता जेव्हा पण राईट अँगल ट्रायंगल असेल तेव्हा आपण सिम्पली काय करतो, हायपोटेनस थिअरम वापरतो, पायथागोरस थिअरम वापरतो. सो पायथागोरस थिअरम काय आहे तर या ठिकाणी आधी आपण हायपोटेनस बघूया. हायपोटेनस काय आहे, एम पी आहे, जे की आत्ताच आपण ड्रॉ केली होती. सो या ठिकाणी सेग एम पी इज हायपोटेनस जे दिलं आहे तेच आपण बघितलं. मग आता या ठिकाणी हायपोटेनस ही इतर साईड्सपेक्षा काय असते, नेहमी मोठी असते. मग हायपोटेनस एम पी जी आहे ती नक्कीच एम एनपेक्षा किंवा एन पीपेक्षा मोठी असणार आहे.
सो सेगमेंट एम पी इज ग्रेटर दॅन एम एन, म्हणजे ही जी एम पी आहे तर ती या एम एनपेक्षा काय आहे, मोठी आहे. ओके. सो ॲज सेगमेंट एम एन इज रेडियस, कारण एम एन काय आहे, ही रेडियस पण आहे. पॉईंट पी कांट बी ऑन दी सर्कल. आता एम एन रेडियस आहे. ओके, जे की आपण या आधीच्या ह्याच्यामध्ये पण थिअरममध्ये पण पाहिले की एम एन हे काय आहे, रेडियस आहे. ओके. आणि पी जो पॉईंट आपण घेतला आहे तो कुठे आहे, सर्कलच्या बाहेर आहे. सर्कलच्या बाहेर आहे म्हणजे ह्या एवढा डिस्टन्स त्याला जास्त मिळालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सर्कलमध्ये जेवढे पण काही रेडियस असतील सगळ्यांचं मेजरमेंट सेम असतं. मग या ठिकाणी एम पीचं मेजरमेंट काय आहे, इट इज ग्रेटर दॅन एम एन. आणि जर एम पीचं मेजरमेंट एम एनपेक्षा मोठं असेल तर याचाच अर्थ एम पी हे काय आहे, रेडियस नाही आहे. ओके. सो जर ते रेडियस नाही आहे तर तेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे की ॲज एम एन इज रेडियस अँड पॉईंट पी कांट बी ऑन दी सर्कल, नो अदर पॉईंट एक्सेप्ट पॉईंट एन ऑन दी ऑफ लाईन एल इज ऑन सर्कल. म्हणजे याचाच अर्थ कुठलाही, म्हणजे इथे कुठलाही पॉईंट सर्कलवर नाही आहे, कोणता सोडून, एन सोडून कुठलाही अजून पॉईंट या ठिकाणी आपल्याला सर्कलवरती पाहायला मिळत नाही आहे. याचा अर्थ एन हा एकच पॉईंट आहे की जो सर्कलवरती लाय होतो, सर्कलवरती आहे. सो याचाच अर्थ लाईन एल इंटरसेक्ट्स दी सर्कल इन ओनली वन पॉईंट. म्हणजे याचाच अर्थ काय होते की लाईन एल जी आहे फक्त एन या पॉईंटवरती सर्कल इंटरसेक्ट करते. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादी लाईन फक्त एकाच पॉईंटवरती सर्कलला इंटरसेक्ट करत असेल तर ती काय असते, टॅन्जंट असते. ओके. सो त्याच्यामुळेच लाईन एल इज टॅन्जंट टू दी सर्कल. ओके. तर अशा पद्धतीने आपण कॉन्व्हर्स ऑफ टॅन्जंट थिअरम पाहिलं आहे, जो की अतिशय इझी आहे. पहिल्यांदा तर आपण या ठिकाणी एक पॉईंट पी घेतला, तो जॉईन केला. मग आता इथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे, कारण आपल्याला ऑलरेडी थिअरममध्ये सांगितलेलं आहे की ही जी लाईन एल आहे तर ती एम एनला परपेंडिक्युलर आहे. आणि त्याच्यामुळे जो अँगल तयार होईल तर तो नेहमी 90 डिग्रीचाच असतो. सो त्याच्यामुळे या ठिकाणी आपण एक एम पी ड्रॉ केले होते, त्याच्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आणि एम पी त्याची हायपोटेनिस झाली. आता एम पी जी हायपोटेनिस आहे तर ती नेहमीच इतर साईड्सपेक्षा मोठी असणार आहे, त्याच्यामुळे एम पी इज ग्रेटर दॅन एम एन. आणि आता या ठिकाणी एम पी एम एनपेक्षा ग्रेटर असल्यामुळे पॉईंट पी जे आहे तर तो कुठल्याही सर्कलच्या कडेवरती नाही आहे, म्हणजे सर्कलच्या कुठल्याही इथे नाही आहे, सर्कलवरती आढळणारा पॉईंट नाही आहे, तो सर्कलच्या बाहेर कुठेतरी आहे. ओके. कारण एम एन ही रेडियस असेल आणि जर ती एम पीपेक्षा छोटी असेल तर याचा अर्थ पी जो पॉईंट आहे तर तो सर्कलवरती लाय होत नाही आहे. ओके. मग जर पी पॉईंट सर्कलवरती नाही आहे आणि इतर कुठलाच पॉईंट सर्कलवरती नाही आहे म्हणजे याचाच अर्थ एनमधून जी कुठली लाईन जाते तर ती काय असणार आहे, टॅन्जंट असणार आहे. कारण टॅन्जंट नेहमी कोणत्याही सर्कलवरती कुठल्याही एकाच पॉईंटनी इंटरसेक्ट करते. ओके. त्याच्यामुळे हे काय आहे, टॅन्जंट आहे असं आपण प्रूव्ह करणार आहोत. सो अशा पद्धतीने आपण 2 थिअरम पाहिलेत. नेक्स्ट या ठिकाणी लेट्स डिस्कस आहे की इन फिगर 3.14 बी इज अ पॉईंट ऑन दी सर्कल. बी कुठे आहे, सर्कलवरती आहे. विथ सेंटर ए, या ठिकाणी सेंटर काय आहे, ए आहे. द टॅन्जंट ऑन दी सर्कल पासिंग थ्रू बी इज टू बी ड्रॉन. आता या ठिकाणी जर आपण एखादं टॅन्जंट ड्रॉ केलं जे की बीमधून पास आउट होतं आहे, सो ते कसं येईल, ॲक्च्युली ते ड्रॉ नाही करता येते, बट आपण तरी पण प्रयत्न करूया की ते अशा पद्धतीने आपण जरा फिगरला झूम करूया. ओके. सो ते या ठिकाणी अशा पद्धतीने पासआउट होईल. ओके. हे असणार आहे टॅन्जंट. आणि आपण या ठिकाणी एकच टॅन्जंट पासआउट करू शकतो, कारण असं टॅन्जंट होत नाही, टॅन्जंट असं पण होत नाही, टॅन्जंट फक्त एकाच पद्धतीने आपण इथे ड्रॉ करू शकतो. ओके. सो नेक्स्ट आहे देर आर इन्फानाईट लाईन्स पासिंग थ्रू पॉईंट बी. पण पॉईंट बीमधून टॅन्जंट जरी एक जात असली तरी पॉईंट्स मात्र आपण खूप सारे दाखवू शकतो. हा जाऊ शकते, ही जाऊ शकते, अशी लाईन्स खूप सारे दाखवू शकतो आपण, बट टॅन्जंट मात्र एकच पास होणार आहे. सो विच ऑफ देम विल बी टॅन्जंट. मग या ठिकाणी एवढे सगळे पॉईंट्स पासआउट होत आहेत तर टॅन्जंट कुठली असेल, तर टॅन्जंट तीच असेल जी पॉईंट बीमधून पासआउट होते आणि जी रेडियसला परपेंडिक्युलर असते, तर तीच टॅन्जंट असणार आहे. ओके. सो नेक्स्ट आहे कॅन दी नंबर ऑफ टॅन्जंट्स थ्रू बी मोर दॅन 1. तर नाही, फक्त एकच टॅन्जंट एका पॉईंटमधून जाऊ शकते. सो या ठिकाणी ओनली 1 टॅन्जंट जाणार आहे, कारण टॅन्जंट तीच असते जी पॉईंट बी बनून जाते आणि रेडियसला परपेंडिक्युलर असते. ओके. सो नेक्स्ट आता आपण पाहूया. आता यानंतर अजून एक प्रश्न आहे की पॉईंट सी लाईज इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. आता या ठिकाणी जो पॉईंट सी आहे, ओके, हा इथे आहे. पॉईंट सी काय आहे, सर्कलच्या आतमध्ये आहे. सो कॅन यू ड्रॉ टॅन्जंट टू दी सर्कल थ्रू सी. सीमधून तुम्ही टॅन्जंट काढू शकता का, तर नाही, आपण सीमधून टॅन्जंट नाही ड्रॉ करू शकत. नेक्स्ट आहे 3.15 फिगर
पॉईंट डी इज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. पॉईंट डी काय आहे, सर्कलच्या एक्सटेरियर आहे, म्हणजे सर्कलच्या बाहेरच्या भागामध्ये आहे. कॅन यू ड्रॉ अ टँजंट टू दी सर्कल थ्रू पॉईंट डी. तर डीमधून तुम्ही टँजंट ड्रॉ करू शकता का, तर ड्रॉ करू शकतो, पण ते वेगळ्या मेथडने, कारण आतापर्यंत आपण असाच टँजंट ड्रॉ करायचं पाहिलं होतं. बट डी जेव्हा एखादा पॉईंट एक्सटेरियर असतो तर तेव्हा त्या पॉईंटमधून 2 टँजंट्स जाऊ शकतात. ओके, जेव्हा एखादा पॉईंट असा लागून असेल तर एक टँजंट जाणार, आणि जेव्हा एखादा पॉईंट जर त्या सर्कलपासून जर दूरच्या अंतरावर असेल तर त्यामधून 2 टँजंट्स पास होऊ शकतात. कशा काय पास होऊ शकतात, तर त्या पॉईंटमधून जाणारी ही वाली एक टँजंट, त्या पॉईंटमधून जाणारी ही एक टँजंट अशा प्रकारे 2 टँजंट पास आउट होऊ शकतात. इफ एस, हाऊ मेनी सच टँजंट्स आर पॉसिबल, तर 2 टँजंट्स आर पॉसिबल. फ्रॉम द डिस्कशन यू मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट 2 टँजंट्स कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम द पॉईंट आउटसाइड द सर्कल ॲज शोन इन द फिगर. याचाच अर्थ आपल्याला 2 टँजंट्स या आउटसाईड जो पॉईंट आहे तर या पॉईंटमधून 2 टँजंट्स जाऊ शकतात हे समजलेलं आहे. सो इन द एडजॉइनिंग फिगर DP, लाईन DP अँड लाईन DQ टच द सर्कल ॲट पॉईंट्स P आणि Q. मग या ठिकाणी जे DP लाईन आहे आणि जे DQ लाईन आहे तर ते सर्कलला या 2 P आणि D पॉईंट्समध्ये काय करते, टच करते, इंटरसेक्ट करते. सो सेगमेंट DP अँड DQ आर कॉल्ड टँजंट्स. मग याचाच अर्थ सेगमेंट DP आणि DQ काय आहे, टँजंट्स आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे ह्या ज्या 2 ॲक्टिव्हिटीज होत्या डिस्कशनमध्ये तर ते. नेक्स्ट आता आपण पाहतोय टँजंट सेगमेंट थिअरम. सो टँजंट सेगमेंट थिअरम जो आहे तर या ठिकाणी काही ब्लँक्स आहेत ज्या की आपल्याला सॉल्व करायच्या आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला फिगर दाखवलेली आहे आणि इथे आहे थिअरम आहे टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटेरियर पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे या ठिकाणी जे आपण आत्ताच पाहिलं वरती की आउटसाईडच्या पॉईंटमधून आपण 2 टँजंट्स ड्रॉ करू शकतो. मग या ठिकाणी जे 2 टँजंट्स ड्रॉ केले जे की PD आणि काय आहे QD. ओके, PD आणि QD हे काय आहेत, एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्व द ॲडजॉइनिंग फिगर आणि राईट गिवन आणि टू प्रूव्ह. आपल्याला गिवन आणि टू प्रूव्ह लिहायचं आहे. सो गिवनमध्ये आपण काय लिहिणार आहोत की देर इज वन द सर्कल इज विथ सेंटर A. सर्कल काय आहे, सेंटर A सोबत आहे, आणि या ठिकाणी PD आणि DQ DQ लाईन PD आणि DQ आर दी टँजंट्स. ओके, विच टच दी सर्कल ॲट पॉईंट Q अँड P. ओके, गिवन काय लिहायचं आहे, सर्कल इज विथ सेंटर A, लाईन PD अँड DQ आर दी टँजंट्स ऑफ दी सर्कल and these 2 lines touch the circle in the point P and Q. ओके, हे झालं गिवन. टू प्रूव्हमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, टू प्रूव्हमध्ये आपल्याला हे दाखवायचं आहे की या ठिकाणी PD जे आहे तर PD इज कॉन्ग्रुएंट टू लाईन DQ. ओके, PD लाईन इज कॉन्ग्रुएंट टू लाईन DQ हे आपल्याला टू प्रूव्हमध्ये दाखवायचं आहे. सो प्रूफमध्ये दिलेलं आहे की इन ट्रायँगल PAD या ठिकाणी जो PAD म्हणजे या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये 2 लाईन्स पण ड्रॉ कराव्या लागणार आहेत. ओके, 2 सेगमेंट्स आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शनमध्ये ड्रॉ केलेले आहेत. आता जेव्हा आपण या 2 ह्या ज्या लाईन्स आहेत किंवा या ज्या सेगमेंट्स आहेत तर त्या आपण काय म्हणणार आहोत, रेडियस मानणार आहोत. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे की ॲज पर दी टँजंट थिअरम की रेडियसला टँजंट काय असतात, परपेंडिक्युलर असतात. सो या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर आहे असं पण दाखवलेलं आहे. सो या 2 ट्रायंगल्समध्ये सेक PA हा जो सेक PA आहे आणि हा जो सेक QA आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल, सेक QA. ओके, हा जो आहे QA आर दी रेडियाय ऑफ दी सेम सर्कल. सो या ठिकाणी PA इज कॉन्ग्रुएंट टू QA का, तर द रेडियाय ऑफ दी सेम सर्कल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेगमेंट AD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD. सेगमेंट ADला कॉन्ग्रुएंट आहे का, तर या ठिकाणी आपण लिहू शकतो कॉमन साईड. ओके, इथे काय लिहिणार आहोत आपण, कॉमन साईड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँगल APD. हा जो अँगल आहे APD तर हा काय आहे, 90 डिग्रीचा आहे का, तर टँजंट थिअरमनुसार आधी सांगितल्याप्रमाणे. मग आता या ठिकाणी आपण कोणत्या टेस्टनुसार हे जे आहे ते कॉन्ग्रुएंट आहे असं दाखवू शकतो. तर या ठिकाणी आपण कोणती टेस्ट वापरणार आहोत, एक तर आहे साईड आहे, एक तर आहे कॉमन साईड आहे आणि एक आहे रेडियस आहेत. पण तरी या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल असल्यामुळे आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत, बाय दी हायपोटेनियस साईड टेस्ट. ओके,
सो हायपोटेनस साईड टेस्टने आपण हे दोन जे ट्रायंगल आहेत तर ते कॉन्ग्रुएंट आहे तसं दाखवणार आहोत. आणि जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर याचाच अर्थ PD आणि DQ ह्या ज्या साईड्स आहेत तर या काय येणार आहेत या ठिकाणी, ज्याला आपण म्हणतो की CSCT. आता CSCT म्हणजे काय तर कॉन्ग्रुएंट साईड्स करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ह्या ज्या काय आहेत त्या काय आहेत करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सो या ठिकाणी आपण CSCT लिहिणार आहोत आणि खाली तुम्हाला लिहायचं आहे देअरफॉर इन धिस वे लाईन PD इज कॉन्ग्रुएंट टू लाईन DQ. ओके, अशा प्रकारे आपण हे सॉल्व करणार आहोत. ओके, सो तुम्ही हे लिहून घेतलं असेल, नसेल तर मी पुन्हा एकदा दाखवते. तर इथपर्यंत आपण लिहिलं होतं आणि नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं होतं CSCT. CSCT म्हणजे काय करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आणि त्याच्या आधारे आपण DP हे काय आहे कॉन्ग्रुएंट टू आहे DQ असं दाखवू शकतो. आणि लास्ट स्टेप आपण काय लिहिणार आहोत देअरफॉर टँजेंट DP इज कॉन्ग्रुएंट टू टँजेंट DQ. ओके, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. सो आय होप तुम्ही लिहिलं असेल. इट इज व्हेरी सिम्पल. सो नेक्स्ट आहे सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा S क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.